नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आज इथे इंग्लिश मीडियम्स म्हणजे स्टेट बोर्डसाठी मराठी हा विषय पाहणार आहोत। मराठी या विषयामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 त्यामधील आ मध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन हा एक भाग असतो। तर यातलं कथा लेखन काय आहे, कशा पद्धतीने आपण ते सोडवलं पाहिजे आणि आपल्या उत्तराला चांगले मार्क आणले पाहिजे, तर हे आपण पाहून घेणार आहोत। चला तर मग पाहूया। तर यामध्ये 3 प्रकार असतात, जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा कथा लेखन। तर यामध्ये कथा लेखन हा भाग कसा सोडवायचा ते पाहूया आपण। पाठ्यपुस्तकात दिल्यानुसार पुढीलपैकी कोणत्याही एका प्रकाराचे कथा लेखन करण्यास सांगितले जाते। उदाहरणार्थ पहा, कथा बीजावरून कथा लेखन, शीर्षकावरून कथा लेखन, दिलेल्या शब्दांवरून कथा लेखन, अपूर्ण कथा पूर्ण करणे म्हणजे कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे हा एक प्रकार असतो। 5वा प्रकारामध्ये मुद्द्यांवरून कथा लेखन आहे। वरीलपैकी वेगळ्या सर्जनशील पद्धतीनेही कथा लेखनाची कृती दिली जाऊ शकते। तर यासाठी शब्द मर्यादा किती आहे, तर 80 ते 90 शब्द। विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, 80 ते 90 शब्दांमध्ये तुम्हाला कथा लेखन करायचं आहे। आता काय काय बाबी लक्षात घ्यायला हव्यात आपण ते पाहूया। कथा लेखन करताना पुढील बाबी अवश्य लक्षात घ्याव्यात। त्यातलं पहिलं आहे पहा, दिलेले सर्व मुद्दे लक्षपूर्वक वाचून कथेचा आराखडा समजावून घ्यावा, कथेची मध्यवर्ती कल्पना लक्षात घ्यावी। म्हणजे कथा दिलेली जी आहे, ज्यासाठी मुद्दे आहेत ते वाचल्यानंतर तुम्हाला कथेसाठी आराखडा तयार करावा लागेल। तो आराखडा तयार केलेला आहे, तो तुम्हाला इथे समजून घ्यायचा आहे। त्यानंतर कथेतील स्थळ, पात्रे यांना नावे द्यावीत। संपूर्ण कथा ही सगळ्यात महत्त्वाचं की भूतकाळात लिहायला हवी आहे। कथेची सुरुवात अतिशय आकर्षक असायला हवी। आवश्यकतेनुसार कथेत संवाद असावेत। ही कथा लिहिल्यानंतर जो वाचणारा आहे त्याची जी सुरुवात आहे वाचनाची, त्यामध्ये त्या कथेतील आकर्षकता त्याला जाणवली पाहिजे, जेणेकरून पुढे त्याला कथा वाचावीशी वाटेल। कथेचा शेवट परिणामकारक असला पाहिजे। आवश्यक तेथे परिच्छेद तुम्हाला पाडायचे आहेत। कथेचा समारोप केल्यानंतर तात्पर्य म्हणजे कथेतून काय शिकवण दिली आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। कथेला योग्य शीर्षक द्यायचे आहे, जे सगळ्यात महत्त्वाचे आहे। त्यासाठी म्हणीचाही वापर केल्यास हरकत नाही। शीर्षक देण्यासाठी तुम्ही म्हणीचा वापर करू शकतात। या सगळ्या ह्याच्यात आपल्याला एक लक्षात येतं आहे की कथेची सुरुवात चांगली असली पाहिजे, कथा ही भूतकाळात लिहिलेली असली पाहिजे, आकर्षक असली पाहिजे, परिच्छेद आवश्यक तिथे असले पाहिजे आणि समारोप करत असताना कथेचा त्यामधून तुम्हाला काय शिकवण द्यावीशी वाटते ते तुम्हाला लिहायचंच आहे। आणि शीर्षक देताना योग्य शीर्षक द्या अथवा तुम्ही म्हणीचा वापर केल्यास हरकत नाही। यातला आपण पहिला भाग समजून घेऊया। यामध्ये जेवढे प्रकार आहेत तर त्यामध्ये बघा, कथा बीजावरून कथा लेखन हा एक भाग आहे। यामध्ये कथा बीज तुम्हाला दिलं जातं आणि त्यावरून तुम्हाला कथा लेखन करायचं आहे। काय महत्त्वाचं आहे यामध्ये, तर कथा बीजामध्ये कथेचा आराखडा, कथेचे मुद्दे, कथेतील पात्रे, प्रसंग यांचा उल्लेख नसतो। केवळ 1-2 वाक्यात कथेचा गाभा दिलेला असतो, कशाचाही उल्लेख नाहीये। 1-2 वाक्यातच तुम्हाला कथेचा गाभा दिलेला आहे आणि त्यावरून तुम्हाला इथे कथा तयार करायची। विद्यार्थ्यांनो बघा, उदाहरणार्थ, सतत खोटे बोलणाऱ्या माणसाचे अखेरीस फार मोठे नुकसान होते। हे कथाबीज आहे, जे अगदी एक वाक्यच इथे आहे। या एका वाक्यात असलेल्या कथेला आपल्याला पूर्ण कथेमध्ये रंगवायचं आहे। कथाबीज लक्षात घेऊन त्याभोवती कथा गुंफायची असते। कथाबीजाचा हळूहळू विस्तार करून ते वाचकाच्या मनावर ठसवणे आवश्यक असते। या प्रकारच्या कथांमध्ये शिकवण व मूल्यात्मक संदेश देणे अपेक्षित आहे। पहा, लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचे की एकच वाक्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण कथा जी आहे ती गुंफायची आहे आणि त्याचा हळूहळू विस्तार करायचा आहे। हळूहळू ती वाढवायची, एकदम वाढवायची नाही आहे।
ती वाढवत असताना जो वाचणारा आहे त्याच्या मनावर त्या कथेचा जो सारांश असेल किंवा महत्त्व असेल त्या कथेचं, जे तुम्हाला सांगणं आहे त्या कथेतून, ते त्याच्या मनावर ठसलं पाहिजे, एवढं लक्षात घ्यायला हवं आहे. या प्रकारच्या कथांमध्ये तुम्हाला शिकवण द्यायची आहे आणि एखादा संदेशही द्यायचा आहे. तर 3 गोष्टी इथे महत्त्वाच्या आहे. महत्त्वाचं म्हणजे वाचकाच्या मनावर आपल्याला इथे जी कथा बीज आहे ते ठसवायचं आहे. त्यानंतर शिकवण असली पाहिजे कथेमध्ये आणि मूल्यात्मक संदेश, मूल्य असले पाहिजे त्यातला एखादा संदेश मूल्यांमधून तुम्हाला द्यायचा आहे. तर चला पाहूया एक उदाहरण. पहा, प्रश्न दिलेला आहे, प्रसंगावधान राखले तर जीवावरचे संकटही दूर करता येते. या कथा बीजावरून कथालेखन करा. प्रसंगावधान राखले तर जीवावरचे संकटही दूर करता येते. उदाहरणार्थ की जर एखादा संकट तुमच्या अंगावर ओढून येणार आहे आणि त्या क्षणी तुम्ही जागरूक असाल, तुमचं लक्ष असेल, तर नक्कीच तुम्ही त्यावरून तुमच्या जीवावर येणारं संकट आहे ते दूर करू शकतात. तर हे कशा पद्धतीने गुंफलेलं आहे, हे एक वाक्य अखंड कथेमध्ये कशा पद्धतीने गुंफलेलं आहे आपण ते पाहूया. प्रसंगावधान. एका जंगलात सगळे प्राणी आनंदात राहत होते. त्या जंगलात एक माकडही झाडाझाडावरून उड्या मारत छान आनंदात दिवस काढत होते. त्या जंगलात एक तलाव होता. तलावात एक मगर राहत होती. पहा, इथे एक परिच्छेद पूर्ण झालेला आहे आणि यानंतर आपण दुसऱ्या परिच्छेदाकडे वळतो आहोत. आपल्याला इथे लक्षात येईल की इथे हे झाडावरून माकड उड्या मारतात, ते आनंदात आहे. वाचकाला याच्या पुढे नक्की काय आहे, तर यासाठी त्याने ते पुढचा जो परिच्छेद आहे तो वाचला पाहिजे. यासाठी पहिल्याही परिच्छेदात छान दिलेलं असावं, तो आकर्षक असावा. तसा इथे तो आकर्षक आहे. माकडाबरोबर मगरी तलावात आहे. मगर स्वभावाने धूर्तच होती. तिला बऱ्याच दिवसांपासून माकडाचे काळीज खायची इच्छा होती, पण तशी संधी काही केल्या मिळत नव्हती. शेवटी मगरीने काहीतरी युक्ती लढवलीच. तिने युक्ती लढवली. तिला खायचं होतं त्या माकडाच्या काळीजाला. पहा, पुढे पुन्हा एक परिच्छेद पडलेला आहे. माकड तसे नेहमीच तलावाकाठी पाणी पिण्यासाठी येत असे. मगर माकडाच्या येण्याची वाट बघत होती. जसे माकड येताना दिसले तसे तिने रडायला सुरुवात केली. माकडाने तिला रडण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली, माझी तब्येत हल्ली बरी नसते. त्यात आज खायलाही काही मिळाले नाही. तलावाच्या दुसऱ्या काठावर जायचा विचार करीत होते, पण तब्येतीच्या तक्रारीने एकटीने जायचं धाडस होत नाही. तू सोबत आलास तर जाता येईल. माकडाला मगरीची दया आली. ते मगरीच्या पाठीवर बसले. या परिच्छेदातून मगरीच्या पाठीवर बसल्यानंतर काय घडलंय याचा कुतूहल नक्कीच वाचकाला होईल आणि वाचक पुढचा परिच्छेद पण वाचेल. पुढे जाऊन पाहूया. थोडे लांब गेल्यावर माकडाच्या लक्षात आले, मगर आपल्याला पाण्यात बुडवते आहे. माकडाने यावर मगरीला विचारले तर ती म्हणाली, अरे मूर्खा, मला तुझे काळीज खायची इच्छा होती. आज ती पूर्ण होणार. माकड या उत्तराने चांगलेच घाबरले होते, पण लगेच प्रसंगावधान राखत माकड उत्तरले. आता काय उत्तरले ते आपण पाहूया, पण त्याआधी बघा, यातून या परिच्छेदातून लक्षात येत आहे की माकडाला हे कळून चुकलं की त्याचं काळीज आता ही मगर खाऊन टाकणार आहे. त्यामुळे त्याने काय विचार केला, काय उत्तर दिलं, एवढेच होय, पण तुझा गैरसमज आहे की माकडाचे काळीज त्याच्या शरीरात असते. इथे माकडाने मगरीला गोंधळात पाडायला सुरुवात केलेली आहे, विड्यात काढायला सुरुवात केलेली आहे. अगं, झाडावरून एवढ्या उड्या मारत असतो, काही इजा होऊ नये म्हणून आम्ही काळीज झाडावरच काढून ठेवतो. आधी सांगितलं असतंस तर सोबत घेऊन आलो असतो. तसंही आम्हा माकडांना त्याचा काहीच उपयोग नसतो. पुढच्या परिच्छेदामध्ये मगरीला माकडाचे सगळे बोलणे खरे वाटू लागले.
दोघेही काळीज आणायला परतू लागले. तलावाच्या काठावर येताच माकडाने टुणकन उडी मारली आणि झाडावर जाऊन बसले. माकड मगरीला उद्देशून म्हणाले, मूर्ख मी नाही, मूर्ख तर तू आहेस. प्राण्यांचे काळीज त्यांच्या शरीरापासून कधी वेगळे करता येते का? तुझी बुद्धी तू खरंच शरीरापासून वेगळी काढून ठेवली आहेस. आता इथून निघून जा आणि पुन्हा कधी कुणाला फसवू नको. घडला प्रकार मगरीला फार शरमेचा वाटला. नाराज होऊन मगर तिथून निघून गेली. आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांनो, परिच्छेदामध्ये अनेक परिच्छेद इथे केलेले आहेत तयार. आणि या संपूर्ण कथेमध्ये लक्षात येत आहे की कशा पद्धतीने ही कथा रंगवली गेली आहे. आणि त्याचा शेवटही अतिशय उत्तम केलेला आहे विद्यार्थ्यांनो. आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ज्या पद्धतीने आधी शिकलो की जर आपल्याला कथा बीजावरून कथालेखन असेल तर त्यामध्ये लिहित असताना जे कथा बीज आहे ते हळूहळू विस्तारायचं आहे. वाचकाच्या मनावर ठसवायचं आहे. कथेमधून काहीतरी शिकवण द्यायची आहे. मूल्यात्मक संदेशही द्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कथा ही भूतकाळात असली पाहिजे. तर या पद्धतीने तुम्हाला एक एक कथेबद्दल माहिती दिली जाणार आहे. तुम्हाला जर या सगळ्या माहिती हव्या असतील की कथा किती असतात, किती प्रकारच्या असतात, तर यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण शीर्षकावरून कथालेखन हा एक भाग पाहणार आहोत. त्याच पद्धतीने बरेच प्रकार आहेत. तिसरा आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन पाहणार आहोत. त्यानंतर अपूर्ण कथा पूर्ण करणे हा एक भाग पाहणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचा तो भाग म्हणजे मुद्द्यांवरून कथालेखन. असे 5 भाग प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला ही कथालेखनचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.